5 मंडळाचं जे अप्पर तहसील आहे ते नेकनूरला करण्याचा एक प्रस्तावित असा एक कार्यक्रम आम्हाला कळाला आहे आणि त्या माध्यमातनं जे काही गावं ह्या अंतर्गत येत आहेत 5 मंडळाची त्यातील बहुतांश म्हणजे 75% गावांचा याला विरोध आहे आणि हा नेकनूरला होऊ नये, बीड किंवा चौसाळा इथंच यांची अटॅचमेंट राहावी, म्हणजे दैनंदिन कामं या सगळ्या भागात होतील अशी अनेक गावकऱ्यांची इच्छा त्यांनी ठरावातून मांडून दाखवली आणि हे सगळे ठराव घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटलोय. त्यांच्याकडं हरकती ज्या मागवण्यात आल्यात शासनाकडनं त्यासाठी या हरकती आम्ही त्यांना दिल्यात आणि येणाऱ्या काळात आमच्या या तालुक्यातल्या लोकांना त्रास होऊ नये, त्यांना भटकंती करावं लागू नये वेगवेगळ्या कामासाठी, यासाठी हे अप्पर जे कार्यालय तहसीलचं ते नेकनूरला न होता बीड किंवा चौसाळ्यातच राहावं यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलंय आणि त्यासाठी जी यंत्रणा लागते ती पर्याप्त यंत्रणा ही चौसाळा बीडमध्ये उपलब्ध असल्यामुळं इथल्या लोकांना त्रास होऊ नये ही आमच्या सगळ्याची सर्व पक्षीय इथं सगळे लोक आलेले आहेत वेगवेगळ्या गावातून आणि जवळपास 52 ते 53 गावांनी असा ठराव दिलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार शासन नक्कीच करेल. आम्ही शासन दरबारी सुद्धा याचा पाठपुरावा करू. जवळपास 40 वर्षापासूनचा हा लढा चौसाळकरांचा चालू आहे. 1982 ला कपूर बोंगुरार कमिशन आयोगाने या ठिकाणी चौसाळा तालुका निर्माण करावा अशी शिफारस त्या ठिकाणी केलेली होती. परंतु मधल्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये 4 तालुके झाले, परंतु आम्हाला त्यापासून वंचित राहावं लागलं. त्यानंतर महाराष्ट्रात नवीन तालुके झाले नाहीत, परंतु आता वाढती लोकसंख्या याचा विचार करता शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की काही अप्पर तहसीलच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही कार्यालय निर्माण करायचे आणि लोकांचा वाढता जो फ्लो आहे तो त्या ठिकाणी डायव्हर्ट करायचा. अशा प्रकारची त्यांची एक मानसिकता आहे. परंतु या ठिकाणी पाहिलं असेल, नेकनूर या ठिकाणी प्रस्तावित जे शासनाने अप्पर तहसील कार्यालय केलंय त्यामध्ये 5 महामंडळ या ठिकाणी समाविष्ट केलेत. 5 महामंडळामध्ये एकूण 78 गावे आहेत. 78 गावापैकी जवळपास 50 ते 52 गावाचा त्या ठिकाणी नेकनूरमध्ये जाण्यास विरोध आहे. याचं कारण असं आहे की नेकनूर हे गैरसोयीचं होते. नेकनूरला परत जायचं, परत त्यांना परत इकडे बीडला यायचं, अशा प्रकारचे डबल चक्कर होण्यामुळे त्या ठिकाणी लोकांचा विरोध आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी नेकनूर हे केज मतदारसंघात जोडलेलं आहे आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागाचं सुद्धा जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग 2 नंबर आहे त्या 1 नंबर मधलं गाव तोडून नेकनूर जिल्हा परिषद सर्कल तोडून त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग 2 ला जोडलंय. जे भविष्यात अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचं त्या ठिकाणी जे काही त्यांचं प्रयोजन असेल त्यामध्ये भविष्यात जर ते अंबाजोगाई जिल्हा झाला तर नेकनूर हे त्या ठिकाणी अंबाजोगाई जिल्ह्यात जाईल आणि हा सगळ्यांनाच त्रास होईल. म्हणून आमची विनंती आहे, एक तर आम्हाला बीडमध्ये ठेवा, नसता आम्हाला चौसाळ्याला त्या ठिकाणी अप्पर तहसील आणि तालुक्याचा दर्जा द्यावा. ही आमची अनेक वर्षाची रास्त मागणी या ठिकाणी शासनाने मान्य करावी. त्याचा आम्ही पाठपुरावा करू. त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे.